फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल आणि वेलकम टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. गिरगाव ठाकूरद्वार येथील श्री आत्माराम बुवांचे श्री काळाराम मंदिर येथे श्री कृष्णनाथ बुवा ठाकूरदास यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ स्थापन केला आणि या मठात महाराजांचा अखंड नामसप्ताह सुरू आहे. रविवारी 5 मे 2024 पासून हा नामसप्ताह सुरू झाला. तो पुढच्या रविवारी 12 मे पर्यंत आहे आणि याकरिता मी, प्रवीण आणि अर्था आम्ही तिघंही गिरगावच्या या ठाकूरद्वार येथील मठात महाराजांचं नामस्मरण करण्यासाठी, महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी आलो. अर्थाचा 10वीचा रिझल्ट लागला आणि महाराजांच्या कृपेने तिला खूप छान घवघवीत यश मिळालं आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वामींपुढे, महाराजांपुढे नतमस्तक होण्यासाठी आम्ही गिरगावला आलो. इथे सोमवारी आणि गुरुवारी म्हणजे नामस्मरण सप्ताहामध्ये या 2 दिवशी महाराजांची पालखी निघते. महाराजांसमोर असा छान ताल धरला जातो आणि हे सगळं उपभोग घेण्यासाठी, महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे आलो आणि हे सगळं आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गिरगावच्या ठाकूरद्वार मठात नामस्मरण सप्ताह, जो अखंड हरिनाम सप्ताह असतो, म्हणजे महाराजांचं नामस्मरण न खंड पडता केलं जातं आणि हा 7 दिवसाचा सप्ताह स्वामींसमोर उभं राहून अनेक भक्त करत असतात. खरं तर महाराजांच्या समोर उभे राहून महाराजांपुढे ही सेवा करण्यात प्रत्येक भक्ताला आनंद मिळत असतो. ज्यांना शक्य होत नाही ते घरी जाऊन सुद्धा महाराजांचं नामस्मरण किंवा नामसप्ताह करू शकतात. दरवर्षी ह्या सप्त्याचा 1 दिवस मी, प्रवीण आणि अर्था आम्ही ह्या मठात येतो. यावर्षी पुण्यतिथीच्या दिवशीच अर्थाचा 10वीचा रिझल्ट लागला आणि महाराजांचा सप्ताह सुरू झाला होता. त्यामुळे आम्ही इथे महाराजांसमोर आलो आणि सोमवार होता. सोमवारी महाराजांची पालखी निघते, म्हणजेच पालखीमध्ये महाराजांच्या पादुका ठेवल्या जातात आणि ह्या मंदिराभोवती, ह्या मठाभोवती ती पालखी फिरवली जाते. महाराजांसमोर फेर धरला जातो. ठाकूरदास बुवांनी, म्हणजे महाराजांचे भक्त श्री कृष्णनाथ ठाकूरदास बुवा यांनी महाराजांच्या ह्या पादुका इथे स्थापन केल्या. त्या कशा केल्या त्याबद्दलची गोष्ट, याचं मी ऑलरेडी एक व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या वर्षी मी या ठाकूरद्वारच्या मठात आले होते सप्ताहाच्या निमित्त. तो व्हिडिओ शेअर केला आहे. पूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. मी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की पहा. तर यावर्षी मला पालखी सोहळ्याचा अनुभव घेता आला. स्वामी माऊलींनी ठाकूरदास बुवांना जेव्हा आपल्या ह्या पादुका दिल्या, त्यावेळी महाराजांनी रघुनाथ जी के नज़दीक हमें बिठाओ और हमें नाचने के लिए जगह छोड़ दो असं म्हणाले होते. तेव्हापासून आजपर्यंत महाराजांच्या या मठात सोमवारी आणि गुरुवारी महाराजांची पालखी निघते आणि फेर धरला जातो. असं म्हणतात की ह्या पालखीभोवती किंवा ह्या फेऱ्यामध्ये जर आपण फेर धरला तर आपले प्रारब्धाचे भोग महाराज नक्कीच कमी करतात. तर ह्या पालखीचे काही ग्लिम्स मी तुमच्याबरोबर शेअर करते. पालखी मिरवणूक झाल्यानंतर ही पालखी या सभामंडपाच्या मध्यभागी ठेवतात आणि मग सुरू होतो फेर धरणं. महाराजांसमोर फेर धरतात. स्त्री आणि पुरुष सगळेच जण स्वामींसमोर हा असा फेर धरतात आणि आपले प्रारब्ध कमी करण्यासाठी स्वामींकडे आशीर्वाद मागतात.
पालखी सोहळा समाप्त झाला, पण अखंड हरिनाम सप्ताह मात्र चालू होता आणि त्यानंतर इथे सगळ्यांना महाराजांचा जो प्रसाद होता तो मिळाला. या मठामध्ये सगळेच जण निवांतपणे महाराजांचा प्रसाद ग्रहण करत होते आणि खरंच खूप छान व्हायब्रेशन्स होत्या. मी, माझ्या बहिणी, माझ्या वहिन्या, माझा भाऊ, आम्ही सगळेच जण या मठात आलो होतो आणि खूप छान महाराजांचं दर्शन आम्हाला झालं. आणि सगळेच इकडे जे येणारे महाराजांचे भक्त आहेत ते खूप आनंदी असतात. एक वेगळाच आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतो आणि त्यावेळी असं जाणवतं की आपली स्वामी माऊली आपल्याबरोबर या मठात आहेत. तर हे आज मी तुमच्याबरोबर शेअर केलं. तुम्हाला जर कधी जमलं तर 12 मेपर्यंत हा अखंड हरिनाम सप्ताह, स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण सप्ताह आहे. तर तुम्हाला जमलं तर तुम्ही नक्की या मठात जा आणि महाराजांचं दर्शन घ्या. तर असा होता हा आजचा व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगने, एका नवीन व्हिडिओने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ.